आणि आता या बुलेटिनमध्ये पुढच्या अर्ध्या तासात आपण पाहणार आहोत होऊ दे व्हायरल. यामध्ये काही सोशल मीडियावरती व्हायरल होणारे मजेशीर आणि इतर व्हिडिओज. आईस्क्रीम, डोसा किंवा फायर पाणीपुरी यासारखे पदार्थ प्रसिद्ध झाल्यानंतर बाजारात आता असे वेगवेगळे भन्नाट पदार्थ आले आहेत आणि अशातच आता आणखी एका नव्या डिशची त्यात भर पडली आहे, जी ऐकून फूड लवर नक्कीच नाराज होणार आहेत. कारण स्क्रीनवरती दिसत असलेल्या पदार्थाला पाहून तुम्हाला अंदाज आला असेल की या बिर्याणी समोस्याची चर्चा सध्या रंगलेली आहे. आणि हा एक असा समोसा आहे जो पनीर किंवा बटाट्यानं भरलेला नसून चक्क बिर्याणी म्हणजेच भातानं भरलेला आहे. ही डिश पाहून नेटकरी भन्नाट प्रतिक्रिया देत आहेत. सध्या मार्केटमध्ये शेकडो प्रकारची आईस्क्रीम्स आली आहेत आणि ज्यात टर्किश आईस्क्रीम जरा जास्तच प्रसिद्ध आहे. पण बाजारामध्ये कितीही आईस्क्रीम आली तरी घरी बनवलेल्या आईस्क्रीमची चव त्याला येणारच नाही. 90च्या दशकात अगदी सोप्या पद्धतीत फक्त दूध आणि कस्टर्ड पावडरचा वापर करून आईस्क्रीम बनवलं जायचं, जे बनवण्यासाठी फ्रीजची सुद्धा गरज भासत नव्हती. आणि अशाच पद्धतीचं आईस्क्रीम अजूनही भारताच्या काही भागांमध्ये बनवलं जात आहे. बिझनेसमॅन आनंद महिंद्रा यांनी अशा पद्धतीचा आईस्क्रीम बनवतानाचा व्हिडिओ शेअर केला आहे. काहीतरी नवीन करण्याचा नाद अनेकांना असतो आणि आता या व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या व्यक्तीने तर कमालच केली आहे. त्याने एका छोट्या आकाराच्या दगडावरती आपली बाईक उभी केली आहे. आता तुम्ही म्हणाल की हे तर सोपं आहे, पण व्हिडिओ जरा बारकाईने बघितला तर यातील कमाल आपल्याला कळतेय. कारण त्यानं छोट्या आकाराच्या दगडावरती बाईकच्या दोन्ही स्टँडपैकी फक्त एकच स्टँड लावलाय आणि बाईकची दोन्ही चाकं देखील हवेत आहेत. इतकंच नव्हे तर त्या बाईकवरती एका मुलाला देखील बसवलंय. खरंच हे शक्य आहे का असा प्रश्न मलाच पडलाय, पण प्रयत्नांती परमेश्वर म्हणतात ना, ते खरंय. फटाके फोडताना अगदी तरुणांपासून मोठ्यांपर्यंत सर्वच जण लांब पळतात. पण या व्हिडिओमध्ये दिसणारी आजी चक्क हातात फटाक्यांची माळ घेऊन फोडतायत. या आजीनं सुपर अम्मा असं ओळखलं जात आहे. हा व्हिडिओ जुना असला तरी सोशल मीडियात पुन्हा चर्चेत आलाय. आजीबाई या वयात नेमकं कुणाला इम्प्रेस करण्यासाठी स्टंटबाजी करतायत असा प्रश्न एका युजरनं विचारलाय. पण हे असे घातक स्टंट करणं कधी कोणाच्याही जीवावरती बेतू शकतं. लहान मुलांना दिवसभर खेळायला, उड्या मारायला आवडतं. त्यांच्यासोबत खेळण्याची इच्छा नसतानाही मोठ्यांना लहानांप्रमाणे जबरदस्ती यांच्याशी कधी कधी खेळावं लागतं. मुलं जशा उड्या मारतील, जसं धावतील, तसं मोठ्यांना देखील करावं लागतं. आणि सध्या अशाच एका मुलाचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल होतोय, जो फक्त स्वतःच खेळत नाहीये तर त्याच्या आजीला सुद्धा आपल्या खेळात सामील करून घेतोय. आणि आजी सुद्धा त्याच्यासोबत एका लहान मुलं होऊन खेळताना दिसतेय. आजी आणि नातवाचं हे अतूट नातं पाहून नेटकरी सुद्धा भारावून गेले.
लेकीचं प्रेम पाहायला मिळतंय आणि या व्हिडिओमध्ये I'm a boy. तुम्ही पाहू शकताय की जॉन्सन त्यांच्या मुलींसोबत खेळतोय. दरम्यान त्याच्या मुली त्याचा मेकअप करण्यासाठी हट्ट धरतात. सुरुवातीला तो माझी मीटिंग आहे असं म्हणत नकार देतो, मात्र लेकीच्या हट्टापुढे त्याचं काही चालत नाही. फक्त 5 मिनिटात मेकअप कर असं म्हणत तो त्यांना परवानगी देतो, मात्र काही No, I don't need वेळातच more makeup. मुली त्याचा I think चेहरा I'm स्केचपेन good. आणि लिपस्टिकनं लाल करून टाकतात. या व्हिडिओतून ड्वेन जॉन्सनचा मजेशीर लुक दिसतोय. What? I don't need blender. Handsome? Wait, what do you mean handsome? Handsome. Girl. What do you mean I'm a girl? No, I'm a boy. You're a girl. I'm a boy. You're a girl. I'm a girl? You're a girl now. Alright. You're a girl now. What makes you feel Oh, I forgot. Daddy, let's go get more makeup tools. No, I don't need more makeup. आता चीनमधल्या सॅन्डलिंग कोळसा खाणीतील स्टीम लोकोमोटिव्हचा कधी न पाहिलेला हा व्हिडिओ सध्या चर्चेत आलाय आणि चर्चा रंगली आहे ती लोकोमोटिव्ह मधून निघणाऱ्या वाफेची. कारण लोकोमोटिव्ह मधून निघणारी वाफ ही रात्रीच्या वेळी जणू एका फटाक्याच्या आतषबाजीप्रमाणे भासतेय. हे दृश्य दुरून पाहताना जरी आकर्षक वाटत असलं तरी जवळून ते तितकंच भयानक आहे, घातक आहे. कारण लोकोमोटिव्ह मधून वाफेसह कोळशाच्या ठिणग्या निघतायत आणि हे पाहून लोकोमोटिव्ह जो कोणी चालवत असेल त्याची हालत काय झाली असेल याचा अंदाज आपण करू शकतो. सूर्यास्तानंतर लोकोमोटिव्ह ग्रामीण भागात कोळशानं भरलेल्या ट्रेन खेचत असतानाची ही दृश्य टिपण्यात आली आहेत. सॅन्डलिंग कोळसा खाण उत्तर पश्चिम चीनच्या झिंजियांग उईगुर स्वायत्त प्रदेशा हामीपासून 80 किलोमीटर अंतरावरती आहे. रस्त्याच्या बाजूला अनेक गाड्या धुळखात उभ्या असतात आणि त्या गाड्यांकडे तुम्ही कुणी लक्ष सुद्धा देत नाही. पण मॉस्कोतील एका पठ्ठ्यानं याच गाड्यांवर आपली कला सादर केली आहे. हा व्हिडिओ पाहून तुमच्या लक्षात आलंच असेल, तरुणानं धूळ आणि स्नोमुळे खराब झालेल्या गाड्यांवरती वेगवेगळी आकर्षक चित्र काढली आहेत आणि त्यासाठी त्यानं कोणत्याही साहित्याचा वापर केला नाही. आपल्या हाताच्या बोटांच्या साहाय्यानं त्यानं ही कलाकृती साकारली आहे आणि ही कलाकृती पैशासाठी किंवा जाहिरातीसाठी करत नसून छंद जोपासण्यासाठी करतोय. असं ही कलाकृती वर्षाच्या ठराविक वेळीच केली जाऊ शकते. आता तुम्ही कधी अवाढव्य शरीर असलेल्या हत्तीची लवचिकता पाहिली आहे का? नाही ना? मग हा व्हिडिओ एकदा पहाच, जो पाहून कदाचित तुम्हाला तुमच्या डोळ्यांवर विश्वास बसणार नाही. व्हिडिओमध्ये दिसणारा हत्ती चक्क मागचे 2 पाय वर करून पुढील दोन्ही पायावर आणि डोक्यावरती आपला बॅलन्स करतोय. हे चित्र पहिल्यांदाच असं पाहायला मिळालंय. हत्तीचं वजन साधारणपणे 2000 ते 6000 किलोच्या दरम्यान असतं आणि या हत्तीनं आपलं इतकं भारदस्त वजन चक्क डोक्यावरती पेललंय आणि जणू हत्ती शीर्षासन करतोय की काय असंच वाटतंय. इंडोनेशियातल्या तरुणांमध्ये बाईक बद्दल जरा वेगळंच आकर्षण आहे आणि तिथली तरुणाई स्वतःची दुचाकी स्वतःच तयार करतात. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये इंडोनेशियातील तरुणांनी बनवलेल्या गाड्या तुम्ही पाहू शकताय. एकापेक्षा अनेक जबरदस्त गाड्या यात दिसतायत. एका तरुणानं तर चक्क झाडाच्या फांद्यांपासून गाडी बनवली आणि साधी खेळण्यातली गाडी बनवायचा विचार केला तरी खूप मेहनत घ्यावी लागते. पण इथले तरुण अगदी सहजपणे बाईक्स बनवताना दिसतायत. Di Itali kan Vespa ya standar. Nah di Indonesia lah di made from strong steel. ज्वालामुखीचा उद्रेक हा जगातील सर्वात धोकादायक आपत्तींपैकी एक आहे आणि उकळणारा लाव्हा क्षणात माणसाचा जीव घेऊ शकतो. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल होतोय, ज्यामध्ये ज्वालामुखीचा डोंगर पाहायला मिळतोय आणि ही दृश्य जवळून ही आकर्षक दिसतायत, मात्र त्याहून 1000 पटीनं ती जीवघेणी आहेत. व्हिडिओच्या सुरुवातीला डोंगरातून लाव्हाचा उगम झालेला दिसतोय, पण हळूहळू तो लाव्हा इतका मोठा होतो की संपूर्ण डोंगर लाव्हानं व्यापून जातो आणि हे दृश्य पाहण्यासाठी काही लोक तिथे जमलेले दिसत आहेत. पण जसा हा लाव्हा वाढायला लागतो तसं तिथून सर्वांनीच काढता पाय घेतलाय. गेटो या आफ्रिकन लहान मुलांचा डान्स ग्रुप सोशल मीडियावरती व्हायरल झाल्यानंतर आफ्रिकेतील अनेक मुलं सोशल मीडियावरती येऊ लागली आहेत आणि त्यातील काही मुलांचा एक व्हिडिओ तुफान व्हायरल झालाय, ज्यात 4 मुलं एकच टी शर्ट घालताना दिसत आहेत. त्यांचा खेळ जरा विचित्र असला तरी नेटकऱ्यांच्या तो पसंतीस उतरलाय. Look who we are the dreamers. We make
it happen. 'Cause we can see it. We are the dreamers. They make it happen. Guess we believe it. Look who we are. सोशल मीडियावरती व्हायरल होत असलेल्या प्राण्यांच्या व्हिडिओमध्ये कधी अनपेक्षित मैत्री प्रेम दिसतं तर कधी जोरदार भांडण सुद्धा दिसतं. पण आता हा व्हायरल झालेला व्हिडिओ पाहून तुमच्या देखील चेहऱ्यावरती हास्य येईल, कारण या व्हिडिओमध्ये एका बकरीच्या पिल्लाचा सांभाळ चक्क माकड करतंय. बकरी घराजवळ येताच माकड घरात जाऊन लहान बाळाची दुधाची बाटली घेऊन येतो. इतकंच नव्हे तर त्या स्वतःच्या हातानं बाटलीचं दूध हे बकरीच्या पिलाला प्यायला देतोय. बकरी आणि माकडातलं हे अनोखं नातं पाहून सगळेच भारावून जात आहेत. प्रत्येक क्षेत्रात चीन आता अमेरिका आणि युरोपियन देशांना टक्कर देतोय. चीनमधील एका बोगद्याच्या कामाचा व्हिडिओ समोर आलाय, ज्यात उंचावरून एक ट्रक खाली नेण्यासाठी क्रेनचा वापर केला जातोय. तो ट्रक एखाद्या खेळण्याप्रमाणे दिसतोय. चीनमध्ये इन्फ्रास्ट्रक्चर निर्मितीचं काम केलं जात असून त्यासाठी मोठमोठ्या क्रेन्सचा वापर केला जातोय आणि हा व्हिडिओ पाहून नेटकरी आश्चर्य व्यक्त करतायत. प्रत्येकालाच आपल्या देशाचा अभिमान वाटतो आणि आता हा व्हिडिओच पहा ना. एका भारतीयानं नेपाळमधील 2 मुलांना खाऊ दिला. त्यानंतर त्या मुलांनी त्यांचे आभार मानत त्यांना सॅल्यूट केलाय. त्यांनी नेपाळी भाषेत त्यांचे आभार मानलेत, तर भारतीय मुलानं जय हिंद बोलून त्यांना उत्तर दिलं आणि त्यांचा हा व्हिडिओ एकदा बघाच. जय हिंद. Welcome. Welcome. जय हिंद. निर्माता गुनीत मोंगा यांच्या द एलिफंट विस्पर्स या माहितीपटानं ऑस्कर पुरस्कार 2023 जिंकून देशाचं नाव उंचावलंय. यातील कलाकारांचा एक व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झालाय, ज्यात कलाकार पहिल्यांदाच विमान प्रवास करताना दिसत आहेत. विमानात प्रवेश करताच त्यांनी भारतीय संस्कृतीप्रमाणे दोन्ही हात जोडून सर्वांचे आभार मानले आणि त्यांचा हा व्हिडिओ IAS सुप्रिया साहू यांनी ट्विट केलाय. with actors, but they are not actors. They are real people who have played the role in this movie. Movies and everything that we see is. यासोबत इथे एक छोटासा ब्रेक घेऊन लगेच परत येऊया. तुम्ही पाहत राहा न्यूज 18 लोकमत. मनमाडच्या बुरकुलवाडी गावामध्ये खंडेराव महाराजांची यात्रा